राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी मंत्री हनी ट्रॅप प्रकरणी अपडेट समोर आली आहे। तपास यंत्रणा आता नाशिकमध्ये दाखल झाली आहे। तर नाशिकमधील महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅप मध्ये अडकल्याची गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा आहे। तर विधिमंडळात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या संदर्भात पेन ड्राइव्ह दिला आणि कारवाईची मागणी केली होती। याच पार्श्वभूमीवर आता या तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत। नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडल्याची चर्चा आहे। तर हनी ट्रॅप प्रकरणात नाशिकच्या ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला त्या हॉटेल व्यावसायिकाची देखील आता चौकशी होत असल्याची ही माहिती आहे। तर आता हनी ट्रॅप प्रकरणी तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। नाशिकच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडल्याची ही चर्चा आहे। तर या हनी ट्रॅप प्रकरणात आता नाशिकच्या ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडलाय त्या हॉटेल व्यावसायिकाची देखील आता चौकशी करण्यात येते। या संदर्भात आपण अपडेट घेतोय। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्याशी जोडले गेलेले आहेत। महेश, हनी ट्रॅपचा मुद्दा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलाय आणि या संदर्भातच आता अपडेट अशी समोर येते की तपास यंत्रणा त्या ठिकाणी नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडलाय तेथील हॉटेल व्यावसायिकाची देखील आता चौकशी करण्यात येते। या संदर्भातली अधिक अपडेट काय आहे? अगदी खरं आहे। गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं असेल तर राज्यामध्ये हनी ट्रॅपचा मुद्दा हा मोठ्या याच्यावर गाजतोय। यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी आणि आजी माजी मंत्री देखील अडकल्याचं समोर येत आहे। या सगळ्या संदर्भात विधिमंडळामध्ये देखील हनी ट्रॅपचा हा मुद्दा हा गाजलेला होता। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधिमंडळामध्ये पेनड्राईव्ह सादर केलेला होता। त्यामुळे एकूणच या हनी ट्रॅपची जी व्याप्ती होती ती मोठी होती। यामध्ये मात्र नाशिकच्या महसूल अधिकारी एक वरिष्ठ पदावर असलेले महसूल अधिकारी देखील अडकल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे। आणि हा जो हनी ट्रॅपचा प्रकार ज्या ठिकाणी घडला, ज्या हॉटेलमध्ये झालेला आहे त्या सगळ्या तपासासाठी खरं तर राज्यातील गोपनीय पद्धतीची जी तपास यंत्रणा आहे ती नाशिकमध्ये दाखल झाल्याची जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे। आणि याच अधिकाऱ्यांकडून आता या हॉटेल चालकासह खरं तर हॉटेलची तपासणी देखील केली जात असल्याची जी माहिती गोपनीय माहिती आहे ती आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे एकूणच हनी ट्रॅपचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।